आई गो फार दमलं ग बाई. नेहा आज घरी आणि एवढी निवांत. काकू आज संडे ना. अगं बाई हो आजचा रविवार मी पण विसरले. काय गो परी काय झोपली आहे? हो काकू झोपली. बरोबर. अरे यश तू इथे. यश हो मी ऍक्च्युली इथे इथे काही काम होतं का? एक फोन करायचा मला. नाही नाही अगं तुझ्याकडे नाही आलोय मी. मग कोणाकडे आलायस? कमाल आहे, इतरही लोक आहेत जे मला इन्व्हाइट करू शकतात. आमच्या एरियात तुला माझ्याशिवाय कोण इन्व्हाइट करणार? बंडू काका काकू. पंटू काका काकूंनी काय इन्व्हाइट केलं तुला? मला काय सांगितलं? तुला कशाला सांगायला हवं? अरे असं कसं बोलतोय? तू माझा मित्र आहे आणि तू इथे येणार म्हटल्यावर त्यांनी मला सांगायला हवं ना. पण नाही सांगितलं ना तुला. ते म्हणजे तुला असं उगाच वाटत राहतं की तू फार त्यांची लाडकी आहे, स्पेशल आहेस. असं नाही आहे काही. एक मिनिट, मी त्यांची फेवरेटच आहे. पण त्यांनी का नसेल बोलवलं? सांगायला हवं होतं ना. नाही इट्स ओके, जाऊ दे, उगाच मनाला नको लावून. अरे एक मिनिट, पण काय काम होतं? मला नाही माहित, मला वाटतं एखादी मुलगी बघितली असेल माझ्यासाठी त्यांनी. मुलगी तुझ्यासाठी? पण तू का? कोण मुलगी? मला नाही माहित. यु नो म्हणजे मी आता जाईन त्यांच्याकडे, आम्ही बोलू आणि मग आम्ही ठरवू तुला सांगायचं की नाही ते, है ना. सो इफ युल जस्ट एक्सक्यूज मी, मला उशीर होतोय. आणि त्यांच्याशी बोलून झालं की मग मी येतो. काही गरज नाही मला भेटायला यायची. नाही नाही तुला नाही, परीला भेटायला येणार आहे. तिला भेटल्याशिवाय कसं जाईन मी. ओके आलोच. येऊ का? अरे ये ये, आलास तू? अगे आबा हा आलाय आपला. हा यश. यस 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 यस. ये बैस, ये ये बस. कसे आहात? मस्त. थँक्यू. पण काका काकू आज हे असं अचानक? अरे काही नाही, तू तुझ्या साहेबांना सांगून ऑफिसमध्ये पाळणाघर सुरू केलंस ना, म्हणून मुद्दाम तुझे आभार मानण्यासाठी तुला बोलावून घेतलं. काहीतरी काय काकू, खरं तर मी यात काहीच नाही केलं. म्हणजे
नेहासारख्या अनेक काम करणाऱ्या आई वडिलांचा हा प्रॉब्लेम आहे. तो मी फक्त आमच्या सरांकडे बोललो आणि त्यांना ते पटलं आणि त्यांनी लगेच त्याची परमिशन दिली, म्हणून डे केअर सुरू होऊ शकलं. खरं तर सगळं क्रेडिट त्यांचंच आहे. अरे पण यश, तू तुझ्या बॉसशी बोललास म्हणून त्यांच्या लक्षात आलं ना, म्हणजे तुझंही क्रेडिट आहे ना. काकू, तुम्ही अजून पण कोणाला इन्व्हाइट केलंय का? नाही बाबा, का तुलाच एकट्याला बोलवलंय? नाही, मग हे बिनबुलाय मेहमान इकडे काय करतायत? असं काय म्हणतोस रे? ती काही मेहमान नाहीये काही, ती आमची मुलगी आहे. ये ग नेहा. नको काकू, तुमच्या घरी जे पाहुणे आलेत ना त्यांचाच पाहुणचार करा तुम्ही. मी नंतर येते. हा का? थोडा भाव खातोय. खरं तर माझ्यामुळे काकाकुंची याची ओळख झाली आणि मलाच बिनबुलाय मेहमान म्हणे. एवढा ऍटिट्यूड. भेटू ते उद्या ऑफिसमध्ये, मी दाखवते त्याला. खरं तर जे काकाकुंनी केलं ते मला करायला हवं होतं ना. म्हणजे मी यशला थँक्यू बोलून घरी इन्व्हाइट करायला हवं होतं आणि मला का नाही सुचलंय. काय रे, उगीच आमच्या मुलीला छळतोस? गंमत केली हो काकू, आणि तुम्ही असं समजू नका, ती खूप छळत असते मला. आणि मित्रांमध्ये एवढी गंमत तर चालतेच, नाही का? येस, असेच मजा मस्करी करीत राहा, आनंदात राहा. काय यश, तुला माहित नाही, तुझ्यामुळे आमची केवढी मोठी काळजी दूर झाली. आम्ही गावी गेल्यावर परीचं कसं होणार याची चिंता आम्हाला सतावत होती. पण आता तू ऑफिसमध्येच पाळणा घर सुरू केलंस म्हटल्यावर सगळं टेन्शन गेलं. यश, आम्ही नसताना सुद्धा नेहाला अशीच मदत करत जा. हा, त्या दोघींकडे लक्ष असू दे तुझं. ऑफकोर्स. अगं, तू बोलत काय बसलीस? तो गरमागरम शिरा केलायस ना, घेऊन ये ना याच्यासाठी. शिरा? रिअली? आय लव्ह इट. हो हो, आणते. हा, काय झालं अगं? कुठे काय नाही. मला सांगा ना, काय झालं? एक घर इतक्या लवकर असं विकावं लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं रे मला. अर्थात नेहाचं कर्ज फिटणं हे जास्त महत्वाचं आहे, खरंच आहे. नेहाचं कर्ज? हा? म्हणजे म्हणून तुम्ही गावी जाताय? नाही नाही, काय नाही. मी नाही. आणि नेहाचं कर्ज फेडण्यासाठी तुम्ही तुमचं घर विकताय? अहो, काय सांगितलं तुम्ही त्याला? यश, असं काहीही नाहीये. हं, हे उगीच काहीही बोलतात. काकू, खरं काय ते तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. मला सांगा काय झालंय. अरे, सांगण्यासारखं काही नाहीच आहे. ठीक आहे काका, तुम्ही सांगणार नसाल तर मला नेहाशी जाऊन बोलावं लागेल. नाही नाही, तिला नको सांगूस. तिच्यामुळे आम्ही घर विकतोय हे तिला कळलं तर फार मोठा धक्का बसेल तिला. इतक्या आपुलकीने तुम्ही मला आज इथे बोलवलं, मग त्याच आपलेपणाने मला हे सांगावंसं नाही वाटलं? काका, हे करण्याआधी निदान एकदा तरी माझ्याशी बोलायला हवं होतं. तू तरी काय करणार बाबा? तिच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. तिने जर पैसे फेडले नाहीत तर परीला घेऊन ती कुठे जाईल? म्हणून तिला मदत करण्यासाठी आम्ही. मला कळतंय काकू, तुम्ही हे सगळं नेहासाठी केलं, पण आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असता. इनफॅक्ट अजूनही शोधू शकतो. नाही रे बाबा, आता वेळ गेली आहे. आमचं घर विकलं गेलंय.
गोवर्धन पांड्या नावाच्या माणसाने घेतलंय. आता पैसे कमी मिळाले ठीक आहे, पण काय आहे, इतक्या लवकर घर विकायचं म्हणजे दुसरं कोणी गिरायक मिळणं पण मुश्किल आहे ना. त्याच्यामुळे त्यांनी जे काय दिले ते पैसे मी घेतले. कमी असतील पण नेहाच्या घराचा प्रश्न सुटेल एवढं नक्की. बाकी आता सह्या पण केल्यात आम्ही पेपर्सवर. काका, मला एकदा ते पेपर्स दाखवाल प्लीज? एक मिनिट. हॅलो समीर, मला एका माणसाची पूर्ण इन्फॉर्मेशन हवी. मी तुला त्याचं नाव पत्ता सगळं पाठवतो, पण पुढल्या 15 मिनिटात मला त्याची सगळी माहिती हवी. ओके? आय हॅव टू मीट दिस गोवर्धन पांड्या. गोवर्धन पांड्यांना भेटायचं. लेकिन आप त्यांना सांगा आम्हाला राजवीर शेठने पाठवलं. तू आत्ता जे नाव घेतलंस राजवीर शेठ का काय, ते बरोबर आहे ना? नाही, इतक्या कमी वेळेत तू सगळी इन्फॉर्मेशन काढलीस म्हणून विचारतो. अरे बॉस, जस्ट डोंट वरी. एक वेळ मी ऑफिसच्या कामात चुकू शकतो, पण अशा थ्रिलिंग कामामध्ये अजिबात नाही. एक तर खूप दिवसांनी आपल्याला हे करायला मिळालं. आणि असंही ते ना ऑफिसचं मुळमुळ काम करून मला कंटाळा आला होता. आज कशी मजा येणार. ठीक आहे, तू जास्त एक्साइट होऊ नको. जे काम करायला आलोय ते आधी व्यवस्थित करूया. आप अंदर आइए. क्या बात है. चला. गरिबांना लुटून बरीच जमा केली आहे माया पंड्याने. हॅलो मिस्टर पंड्या, मी देशपांडे आणि हा माझा असिस्टंट. बेशी जाओ, बेशी जाओ. अरे जया, काय घेणार तुम्ही लोक? चहा, कॉफी? भाभीजी आल्या की सांगतो. भाभीजी, राजवीर शेठने तुमच्या हातच्या कॉफीची फार तारीफ केली. 2 कडक कॉफी द्या छान. हा, आणि सोबत जरा बिस्किट असेल तर बेस्ट. वांदो नहीं हाँ भाई साहब, आप ही दे इस कॉफी. बोला, माझ्याकडे काय काम काढलं तुम्ही लोकांनी? मिस्टर पंड्या, दीक्षित रोडवरचे मिस्टर अँड मिसेस नाईक माहिती आहेत तुम्हाला? ते बुड्डा बुड्डी? हो, तेच वयस्कर जोडपं अंबर सोसायटीमध्ये राहतात, ज्यांचं घर तुम्ही आता घेतलंय. हा, मग त्याच्या काय? त्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. थोडा लेट झाला साहेब. अहो, ते प्रॉपर्टीचा समजा डील मी काल फायनल करून टाकला. मिस्टर पंड्या, बिझनेस मध्ये उशीर झाला वगैरे असं काही नसतं. हे सगळं आपल्या मान्यावर आहे की नाही? ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायची किंमत. हे बघा, ते डील कॅन्सल होणार नाही. ते प्रॉपर्टीचे समजे पेपर ट्रान्सफरसाठी गेलेले आहेत. थँक्यू भाभी. नाही जमणार मला. काय आहे ना, त्या घराच्या ट्रान्सफरची फॉर्मॅलिटी ऑलरेडी चालू केली आपण. बर,
कॅन्सल करायसाठी गेले का पेपर? घ्या 50 लाख रुपये आहेत पंड्या. अहो देशपांडे साहेब, मी तुम्हाला समजदार माणूस समजतो. हा? मार्केटमध्ये त्या प्रॉपर्टीचा रेट काय चाललाय हे तुम्हाला माहित असेलच ना. अहो एकदम मोक्यावर आहे ते घर, एकदम प्राईम प्रॉपर्टी, परफेक्ट वास्तू आहे साहेब ती. त्या घराची किंमत आहे ना 85 लाख रुपये. 85 लाख रुपये. आता ते 85 लाख त्याच्यानंतर माझा प्रॉफिट, त्याचे प्रॉफिट जोडल्यानंतर ते समजा अमाऊंट कॅन्सल करायची, डील कॅन्सल करायचे पैसे, हे समजा जोडत गेला ना. શું થયું? શેનો અવાજ છે? ઓ નથી ભાભીજી, કુછ નથી. કોફીનું કપ ગરમ વળવાનું. વન મોર કોફી ભાભીજી. मार्केट प्राइस काय आहे त्या घराची? 85 लाख रुपये. आणि तुम्ही किती दिले? 25 लाख साहेब. पंड्या, आता घरात एक वयस्कर जोडपं राहतं. त्यांना पैशांची गरज आहे म्हणून तुम्ही वाटेल त्या किमतीला घर घेऊन त्यांना चुना लावाल. अहो धंदा करा ना, धंदा आम्ही करतो, पण गरिबांना फसवून धंदा करता तुम्ही. सॉरी पंड्या, तुम्हाला असं वाटलं असेल की त्यांच्या पाठीशी कुणी नाहीये, पण तुमचं दुर्दैव असं की त्यांचे हितचिंतक आम्ही आहोत. आणि आता तुमचं दुर्दैव अजून एक असं आहे की आम्ही आता फोन करणार आहोत पोलिसांना. तू बोलण्यात ना नेहमी खूप वेळ वाया घालवतोस. लाव पोलिसांना फोन आणि बोलवून घे. साहेब पोलीस नाही साहेब, साहेब तुमच्या पाया पडतो. मी डील कॅन्सल केलं साहेब. ती फाईल घेऊन या ताबडतोब. हा आणतो ना लगेच आणतो. थांबा लवकर. ठीक आहे साहेब, फाईल तुमच्यासाठी ठेवली, रेडी ठेवली फाईल, तुमची फाईल साहेब. हे डील तर कॅन्सल आहेच, पण यापुढे कुठल्याही गरीबाला फसवण्याचा विचारही करू नका. हे परांजपे, हे वकील, हे तुम्हाला मार खायला कशाला लावला तू? तुला मी आधीच सांगितलं मला काय लफडा नाही पाहिजे. काय झाला? ते म्हाताऱ्याची प्रॉपर्टी गेली 12च्या भावात. थँक्स आहे समीर. तू जर का इतक्या कमी वेळेत त्या गोवर्धनची कुंडली काढली नसतीस ना, तर काका काकूंचं घर गेलं असतं. अरे तिचे थँक्स काय, पण यश मी जरा वेगळ्या विचारात आहे. म्हणजे हा पंड्यासारखा बदमाश माणूस बंडू काकासारख्या साध्या माणसापर्यंत पोहोचला कसा? म्हणजे बंडू काका याच्याकडे आले का हा बंडू काकांपर्यंत पोहोचलाय? काय दोघांमध्ये कुणी मिडल मॅन आहे ज्यांनी या दोघांची भेट घालून दिली? नक्की काय? बरोबर बोलतोय सर समीर. हा गोवर्धन बंडू काकांपर्यंत कसा पोहोचला, का त्यांची भेट कोणी घडवून आणली, या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं. मला काय वाटतं, आत्ता आधी मी बंडू काकांकडे जातो आणि त्यांना ही फाईल दाखवतो. बिचारे आपलं घर जाणार म्हणून खूप टेन्शन मध्ये होते. त्यांना जाऊन सांगतो की तुमच्या हक्काच्या घरातनं तुम्हाला कोणीही बाहेर काढणार नाही. खुश होते. चल. मारा मला काय करताय तुम्ही? काहीतरी काय वेड्यासारखं. नाही आता नाही, जोड्याने मारा काका. अहो परांजपे, असं मारून घेऊ नका स्वतःला. तुम्ही एवढे वर्ष काडी साठवून उभं केलेलं हे घर माझ्यामुळे त्या नालायक माणसाच्या घशात जाणार होतं.